गेली ती आज, मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली. तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायेला हुदका आवरेना. पण शेवटी ती सुद्धा स्त्रीच आहे. बाहेर पडू पाहणारा हुदका साडीच्या पदराच्या बोचक्याखाली दाबून धरावा लागला. धावत जाऊन लेकीला बिळगून टाहो फोडावा म्हणणारे पाय अंगठ्याने जमीन कोरू लागले. पण डोळ्यांना मात्र बांध पाडता आला नाही. ते ओसांडून वाहत होते. कित्येक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते माईच्या डोळ्यांनी. कित्येक सैले देखील होते. पण सगळे पडद्याआडून पुरुषी प्रस्थापित समाजात हे स्त्रियांचं जगणं. मी का सांगितले नाही पोरीला? स्त्री जातीला स्वच्छेने मरणाचा सुद्धा अधिकार नाही. पोरी हे शिकवायचे राहून गेले होते. माईच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे. म्हणूनच तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होते. ती होती तरीही जीव पिळवटतच होता ना. क्रूर समाजाने टाकलेली असह्य फाटक्या कपड्यातली फेकलेली भाकर खात असलेली 2 जीवांची. कमळी झाडांच्या बुंध्यावर ताटकळत पडलेली कमळी मायेच्या नजरेसमोर उभी झाली की जीवाचं पाणी पाणी होत होतं. पोटची लेकरू असूनही काय करू शकणार होती माय? चोरून लपून भाकरीचा तुकडा नाहीतर 2 फळांच्या कोय तिच्या झोळीत ओतून आग आग होणाऱ्या जीवावर 2-4 पाण्याचे थेंब ओतू पाहत होती. कमळी डोळ्यांना दिसत तर होती. कोवळ्या जीवाला तेवढाच आधार तर होता. आता थांबलं सगळं. मरण आलं आणि घेऊन गेलं तिला. हात पकडून नाही फरफटत, पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता. प्रेम केलं होतं म्हणे कमळीनं गावच्या पाटलांच्या पोराशी. गण्या त्याचं नाव. खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं. कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुला घेऊन शहरात जाईन तिथं आपण आपला संसार थाटू. कमळे, पाटलांच्या पोराने नाही म्हणायची हिंमत नाही या गावात कोणाची. तुला पाटलीन बनवून ठेवीन, सोन्यानं मडवून ठेवीन म्हणाला होता. कमळीच्या कोवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नाने भरून टाकलं होतं. कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता. याशिवाय तिला काहीही दिसेना झालं होतं. पाटलींच्या स्वतःला आरशात बघताना आनंदाचा भरत येईल कमळीला. गण्या आणि फक्त गण्या एवढेच तिचं विश्व होऊन बसलं. कमळीची सखी संगी समजावे तिला. कमळे दिसतं तसं नसतं सोने. ऐक माझं, एकदम वाहून जाऊ नकोस. दमानं घे जरा. विचार कर. पोराईची जात लय खराब असते. त्यायले पाहिजे ते मिळालं का मग झालं. प्रेम भीम सारं तुझ्या मायासारख्या पोरीसाठी असते आणि इज्जत बी आपलीच जाते. पोराईले फरक पडत नाही. पण प्रेम ते आंधळं म्हणतात ना, तसंच. गण्या नाही त्यातला. तू उगा काय बी बोलू नकोस. कमळी परत आकाशी उडू लागायची. कमळीच्या प्रेमाच्या, तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला होता. कमळीला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या, माळ, बांगड्या वस्तू देऊन तिला उपकाराखाली दाबू पाहत होता. गळ्याची आण देऊन देऊन प्रेमाची लतकरं फाडत होता. 5 रुपयाची भजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता. कमळी तरीही खुश होती. प्रेमात अखंड चूर होती. तनानं मनानं समर्पित होऊन संसाराची स्वप्न पाहत होती. कमळीच्या सौंदर्याची तारीफा करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगणं पडे. असेच आनंदी दिवस जात होते. कमळीला दिवस गेले. दिवसाचे महिने झाले आणि गावभर बातमी पसरली. हा म्हणता अवडंबर उठले. गावकऱ्यांनी परिवाराला वाईट टाकले. कमळीच्या तोंडावर थूथू करू लागले. परिवाराशी गावानं बोलणं सोडलं. लोक टोमणे देऊ लागले. कमळीच्या भाऊ बहिणींना गावात फिरणे कठीण झाले. परिवाराने कमळीला डांबून ठेवले. तिला मारहाण झाली. कमळीचा बा तर हाय खाऊ लागला होता. पण एवढ्याने गावकऱ्यांना समाधान नव्हते. गण्या आता गावात दिसत नव्हता. कामाच्या आडून शहरी पळत होता. आताशा गण्या हुशारीने वागू लागला होता. लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता. गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले. 4 चौघात कमळीवर आरोप लावले. नको ते लहान सहान लावले. 15 वर्षाच्या पोरीला पापीण ठरवले. गावातल्या स्त्रियांना कमळीची भीती वाटू लागली. कमळीमध्ये त्यांना त्यांच्या नवऱ्यांना हिरावून घेणारे राक्षसीण दिसू लागले. मस्करी करत वासनेने बरबडलेल्या सुप्त मनाच्या मज्जा या निमित्ताने घेऊ लागले. कमळीचा परिवार हतबल होता ना. नाईलाजाने खाली मान घालून उभा होता. मायेचे डोळे भरून वाहत होते ना. बाचे डोळे सुकून धसलेले. याच डोळ्यात बा विनवणी करत होता. लेकीवर दया करा सांगू पाहत होता. शब्दात बोलायचे मात्र न हिंमत होती न ताकद उरली होती. पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजून जागृत होती.
पण पुरुषी प्रस्थापित खाक्याचं तो. पंचाने 2 जीवाच्या कमळीला फरफटत आणायला सांगितले. गण्याला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवले गेले. पंचनी गण्याला निर्दोष करार दिला. पण गण्याचे नाव घेतले म्हणून कमळीवर अत्याचार केले गेले. माणुसकीला पण लाज वाटेल अशी तिला शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा काय? तर साऱ्या गावानेच नाही तर कुटुंबाने सुद्धा कमळीला वाळीत टाकावे असा वट हुकूम सोडला. या सटवीशी जो बोलणं त्याचं गाव निकाला होईल म्हणून पंचांनी नोटीस काढले. कमळी न भरलेल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिले. तिला स्वप्नांच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीराचे उत्साहाने भोग घेणारा आता शांत बसला होता. कमळीच्या स्वप्नाचे चुराडे झाले. क्षणात संसार सुखाची इच्छा धूळ धूळ झाली. ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्य पणाला लावलं होतं त्याने आयुष्याच्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या. कमळीच्या अश्रूने कोणाचाही जीव पाघळला नाही. बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापाने सुद्धा लेकीला घातल्या कपड्यावर बाहेर काढली. 2 जीवांची कमळी एकटी पडली. दयेची भीक मागू लागली. देवाची आण देऊन दया याचना करू लागली. 4 भिंतीचा आसरा तर सोडा, तिला भाकरीचा तुकडा देखील कोणी देईनासे झाले. पिंपळीच्या झाडाच्या बुंद्याजवळ कमळी उपाशी पोटी तडफडत होती. जीवांच्या आकांताने रडत होती. प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या त्या पुरुषाला सुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही. बाप म्हणणारा पुरुष सुद्धा मूठ गिळून गप्प होता. पुरुषी पंचाने तिच्या जीवाचे हाल हाल करून पुरुषी खाकेबाज मोठेपणा दाखवला होताच, पण एक स्त्री म्हणून कुण्याही स्त्रीचा मन चढ फडलं नाही. तिला समजू शकलं नव्हतं. फाटक्या कपड्याने थंडीत उघड्यावर कमळी 14 दिवसाची उपाशी अन्यायाने बरबटलेली, समाजाच्या उलट्या नीतिनियमांची बळी पडली आणि तशी तडफडत फाटक्या मनाने तुकड्या तुकड्यात अखेर तिने जीव सोडला. कमळी गेली, तगमग संपली, बिचारी सुटली. मृत्यूला तिची दया आली असावी. एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूने कवेत घेतले होते. गण्या अजूनही गावात फिरतो. आणखी एखादी कमळी तावडीत सापडते का म्हणून डोळ्याने हुंकतो आहे. चमचमत्या टिकल्या माळा गोळा करतो आहे. आणखी एखादी कमळी बळी पडेल. पुरुषी खाकेबाज आणखी एखाद्या कमळीवर अन्याय करेल आणि अविचाराने ग्रासलेला समाज तिला असेच उघड्यावर मरणासनं टाकून देतील. कदाचित कधीतरी गावकऱ्यांना त्याची चूक उमजेल. एखाद्या गण्याला कमळीची दया येईल. पण या चिंध्या झालेल्या कमळीचा तडफडता जीव मात्र परत येणार नाही. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.